वेलकम लावणी क्वीन ऑफिशियल चॅनलमध्ये. 1920चं दशक. अरबी समुद्राचे लाटा जेवढ्या उसळलेल्या होत्या त्यापेक्षा जास्त काहीतरी उलथापालथ भारतीय समाजामध्ये वाढलेली होती. मुंबई हायकोर्टाची इमारत आपल्या भव्यतेसाठी ओळखली जाते. काळे कोट घालणाऱ्या वकिलांच्या गर्दीमध्ये शेकडो मुकदमे लढले जात होते. परंतु न्याय शेवटी त्यालाच मिळत होतं ज्याच्या खिशामध्ये पैसा आणि समाजामध्ये त्याची मान प्रतिष्ठा होती. आणि अशा वेळी कोर्टाच्या पायऱ्या चढणं म्हणजे शोषित आणि पीडित यांच्यासाठी, दलितांसाठी मोठ्या डोंगराला तोडण्या एवढं सोपं नव्हतं. परंतु अशा गर्दीत एक महान पंडित, तत्वज्ञानी वकील सुद्धा होता की तो त्यांच्या विचाराने, त्यांच्या कार्याने आणि त्याच्या विद्वतेने ओळखला जात होता. ते वकील म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. लंडनहून वकिलाची डिग्री घेऊन परतलेले बाबासाहेबांनी जर विचार केला असता तर ते सरकारी नोकरी करून त्यांनी आपला उदरनिर्वाह भागवला असता आणि आरामाची जिंदगी जगले असते. परंतु त्यांनी वकिलाची नोकरी घेतली यासाठी नाही की त्यांना पैसा कमवायचा होता, परंतु त्यांना माहीत होतं की कायदा ही असं हत्यार आहे की आपण या हत्याराने गरिबांच्या बेड्यांना कापू शकतो. या कहाणीची सुरुवात होते महाराष्ट्रातील एक छोट्याशा गाव साताऱ्यातून. तेथे शंकर नावाचा एक गरीब आणि दलित मजदूर राहत होता. शंकर दिनरात गावाचा जो पाटील होता रघुपतीराव याच्या शेतात दिवसरात्र काम करत होता, कष्ट करत होता. रघुपतीराव एकदम क्रूर आणि अहंकारी व्यक्ती होता. एक वर्ष दुष्काळ पडला आणि शंकराच्या घरामध्ये एक दाणा सुद्धा खाण्यासाठी नव्हता. त्याची बायको आजारी होती आणि त्यांनी आपल्या जमीनदाराकडे मागच्या 6 महिन्याची मजुरी मागितली. सरकार, माझी बायको मरून जाईल, मला माझ्या मागच्या 6 महिन्याची मजुरी देऊन द्या. शंकरने जमीनदाराच्या पायाशी रडत रडत सांगितले. जमीनदाराने हसून सांगितले आणि शंकरला पायाने ठोकर मारून सांगितले, तुझ्यासारख्या मजदुराला पैसे पाहिजे, मजदुरी पाहिजे तर तू शेतात काम कर. तू माझ्या शेतात काम केले हेच तुझं मोठं भाग्य आहे. निघून जा येथून. जेव्हा शंकरने विरोध केला तेव्हा शंकरने सांगितले की मी आता पोलिसांकडे जाईल. तेव्हा जमीनदाराचं अहंकार जागृत झालं आणि त्याच रात्री स्वतःच्या तिजोरीतून काही दागिने गायब केले आणि पोलिसांना बोलवून सांगितले की शंकरने माझे पैसे चोरले, दागिने चोरले आणि चोरीचा आरोप शंकरवर लावण्यात आला. हे ऐकून पोलिसांनी शंकराला पकडून घेतले, कारण जमीनदाराच्या हातात होते पोलीस सुद्धा. त्याच्यावर चोरी आणि जमीनदारावर हमला करण्याचा खोटा आरोप लावण्यात आला होता. शंकर गरीब होता, अडाणी होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो अशुद्ध होता, म्हणजे शूद्र जातीचा होता. गावातील कोणताही वकील त्याचं केस लढण्यासाठी तयार नव्हता, कारण त्यांचं म्हणणं होते की गावातील रघुपती रावांशी दुश्मनी घ्यायला आम्ही तयार नाही. तसंही आम्ही नीच जातीच्या लोकांची केस लढून आम्ही आमचं मान सन्मान खराब नाही करणार. शंकरची बायको आणि त्याचे म्हातारे वडील मुंबईला आले. त्यांनी ऐकलेलं होतं की मुंबईमध्ये एक आपल्या समाजाचा वकील आहे जो गरिबांचा वाले आहे आणि ते फिरत छोट्याशा दप्तरमध्ये पोहोचले. ते आंबेडकर पुस्तकांच्या ढिगामध्ये बसून वाचन करत होते. शंकरची बायको बाबासाहेबांच्या पायामध्ये खाली लोळली आणि म्हणाली की बाबासाहेब, माझ्या नवऱ्याला वाचवा,
माझ्या नवऱ्याची काही चुकी नाही, ते निरपराध आहेत. जमीनदार त्यांना फाशी देऊन देईल. आणि बाबासाहेबांनी शंकरच्या बायकोला उठवलं वरती आणि म्हणाले, खुर्चीवर बसवलं. मी सांगितलं, रडू नको आई, आसू गाळल्याने आपल्याला न्याय नाही मिळत, रडल्याने मिळते. मला पूर्ण हकीकत सांगा. जेव्हा बाबासाहेबांनी पूर्ण गोष्ट ऐकली तेव्हा त्यांचा चेहरा एकदम गंभीर झाला. हा फक्त चोरीचा गुन्हा नव्हता, तर हा गुन्हा होता एका गरिबाच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न होता. त्यांनी सांगितलं की मी ही केस नक्की लढेन आणि तुम्ही माझ्या फीची चिंता करू नका. आणि माझी फी मला मिळून जाईल ज्या दिवशी शंकर निर्दोष होईल. आणि कोर्टात केस सुनावणीचा दिवस उगवला. मुंबईचा कोर्ट एकदम खचाखच भरलेला होता. जमीनदारने शहरातील सर्वात नामवंत वकिलाला, ॲडव्होकेट वकील त्रिवेदीला आपलं जामीनपत्र दिलेलं होतं. ॲडव्होकेट त्रिवेदी हे एक ब्राह्मण वकील होते आणि ते त्यांच्या तत्त्वज्ञानात अतिशय नावाजलेले होते. त्याला आपली जाती आणि आपल्या ज्ञानासाठी खूप मोठा अभिमान होता. जेव्हा आंबेडकर काळा कोट आणि चष्मा घालून कोर्टामध्ये सादर झाले तेव्हा कोर्टामध्ये बसलेले अनेक वकील एकमेकाला पाहून हसत होते. ॲडव्होकेट त्रिवेदीने आपल्या मित्रांना सांगितलं, बघा, हे महाराजचे वकील आले, काय आपल्याला कानून शिकवेल. आणि ही केस तर मी एका चुटकीत जिंकून घेईल आणि या गरीब मजदुराला मी उम्रकैद सजा दिल्याशिवाय राहणार नाही. जे झाले, कार्यवाही सुरू झाली आणि कोर्टामध्ये सुद्धा बाबासाहेबांना भेदभावाला सामोरे जावं लागलं. त्यांना दिलेली खुर्चीसुद्धा बाकीच्या वकिलांपेक्षा वेगळी होती. त्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा वेगळं भांडं दिलं होतं. परंतु बाबासाहेबांचं लक्ष या छोट्या गोष्टींवर नव्हता. त्यांचं लक्ष त्यांच्या लक्ष्यावर होतं. त्यांचं ध्येय होतं सत्याला साबित करायचं होतं. सरकारी वकील आणि ॲडव्होकेट त्रिवेदीने जे सबुतांचे एकदम ढीग लावून दिले. जमीनदाराच्या नौकराने खोटी साक्ष दिली आणि सांगितले की शंकरने रात्री अंधाऱ्यामध्ये चोरी केली. पोलिसाने एक खोटं पत्र सादर केलं की शंकरच्या झोपडीतून दागिने मिळाले. ॲडव्होकेट त्रिवेदीने ओरडून सांगितले, माय लॉर्ड, आणि हे खरं आहे. हा व्यक्ती जन्मापासून अपराधीचा आहे. त्याने फक्त चोरीच केली नाही, तर याने आपल्या जीवनदाता आपल्याला सांभाळणाऱ्या या मालकावर हात उठवला. त्यामुळे याला मोठीत मोठी सजा देण्यात यावी. तेव्हा समाजामध्ये एक कायमची मिसाल राहील. जज साहेबसुद्धा ॲडव्होकेट त्रिवेदीच्या विचारांमध्ये प्रभावित होते आणि शंकर कटोऱ्यामध्ये उभं राहून एकदम थरथर कापत होता. आणि आता बारी होती डॉक्टर आंबेडकरांची. ते कटोऱ्यामध्ये उभे राहिले आणि शांत गंभीर आत्मविश्वासाने त्यांनी शांततापूर्ण आवाज न करता त्यांनी कायद्याचं पुस्तक मेजवर ठेवलं आणि जे सबूत होते विचारपूस सुरुवात केली. साहेबांनी त्या नोकराला बोलवलं, ज्याने सांगितलं होतं की शंकरला चोरी करताना मी स्वतः पाहिले. त्या नोकराला बोलवलं. बाबासाहेबांनी त्या सबूतदाराला विचारलं की तू चोरी करताना पाहिलं आणि त्या दिवशी अमावास्येची रात्र होती. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, हां. बाबासाहेब पुन्हा विचारले की तू एवढ्या 50 फुटावरून तू शंकरला ओळखले का? गवा म्हणाला, हां, मी ओळखलं. बाबासाहेब उत्तरले की अमावास्येच्या रात्री 50 फीट दुरून काही उजेड नसताना तू कसं ओळखू शकतोस? काय तुझ्या डोळ्यांमध्ये मांजरीसारखा लाईट आहे का? कोर्टामध्ये एकदम शांतता पसरली होती.
साक्षीदार बोलण्यात अडकून गेला, घाबरून गेला. वीज चमकली होती काय? बाबासाहेबांनी हसून सांगितलं. माय लॉर्ड, मौसम विभागाची रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे. त्या रात्री कुठलाही पाऊस आलेला नाही. मौसम एकदम साफ होता. वीज पडण्याचा प्रश्नच उरत नाही. हा सबूत खोटं बोलतो आहे. आणि मग ॲडव्होकेट त्रिवेदीच्या कपाळावर घाम फुटला. बाबासाहेबांची तयारी एकदम अद्भुत होती. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी जमीनदार रघुपती रावला कठेरेने बोलवलं. एक खूप मोठी गोष्ट होती. एक दलित वकील एक अमीर जमीनदाराला प्रश्न विचारणार होता. बाबासाहेबांनी विचारलं की पाटीलजी, तू सांगतोस की तुझ्या खात्यावरून तुझ्याकडून शंकरने 500 रुपये उधार घेतले होते. तेव्हा रघुपती बोलला, हा बरोबर आहे. बाबासाहेब बोलले, काय मी तो खाता पाहू शकतो? बाबासाहेबने तो खाता जजेसला दाखवला आणि स्वतः हातात लिहिलेलं खातं वाचून लागले. त्यांच्या नजरेत एक चमक आली. बाबासाहेब जजेसला बोलतात की जज साहेब, आपण ह्या खात्याच्या पेज नंबर 40 वर जे लिहिलं आहे, ज्या शाईने शंकरची उधारीची बात लिहिलेली आहे, ती शाई एकदम ताजी आहे आणि बाकीच्या पानांवरची शाई एकदम जुनी आहे. हे तुम्ही नीट बघा. आणि ह्या कागदाचा निर्माण वॉटरमार्कमध्ये दिसतो आहे की हा कागद कधीचा आहे. जमीनदार सांगतो आहे की उधारी 2 साल पुराणी आहे, परंतु हे लिहिलेल्या चिठ्ठीवरून आपल्याला हे चुकीचं दिसत आहे. कोर्टातील सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि बाबासाहेब ओरडले, हे सबूत आपल्याला सांगत आहे की हा खाता काल रात्री तयार केलेला आहे आणि हे एक चुकीचं आहे. माय लॉर्ड, हे एक गरीब मजदूरला फसवण्यासाठी सर्व केलं गेलेलं आहे आणि गरीब मजदूराची मजाक उडवली आहे. ॲडव्होकेट त्रिवेदीने यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्रिवेदी म्हणाले की डॉक्टर आंबेडकर गुमराह करत आहेत, आपल्याला खोटं बोलत आहे. जेव्हा जजने लेन्सने पाहिलं तर तो पेज नवीन बनवलेला होता. सच्चाई मोकळी होती. कागद नवा होता आणि एंट्रीसुद्धा नवीन होती. यावरून कळते की बाबासाहेबांनी फक्त कायदा अभ्यासा नाही तर त्यांनी फॉरेनच्या सर्व बारीकी गोष्टी शिकल्या होत्या. निकालाच्या शेवटच्या दिवशी बाबासाहेबांनी आपलं शेवटचं सबूत पेश केलं. ही फक्त मानवताची चर्चा नव्हती, तर ती एक सत्याचा आवाज होता. बाबासाहेबांनी बऱ्या अदालतमध्ये पाहून सांगितलं, माय लॉर्ड, ही केस फक्त 10 तोळे सोन्याच्या चोरीचं नाही आहे. हे केस फक्त एक गरीब मजदूराला कसं कमी करायचं आणि त्याला त्रास द्यायचं, त्याचा अधिकार कमी करायचं, एवढंही यांचा उद्देश आहे. बाबासाहेब बोलले, माझे मित्र ॲडव्होकेट त्रिवेदी बोलले की हा अपराधी हा एक नीच जातीचा आहे आणि अपराधी नीच जातीचा आहे. तेव्हा बाबासाहेब बोलले, मी विचारतो की अपराधी कोण आहे? जो आपल्या कष्टाची कमाई मागतो, ती आपल्या पैशाच्या ताकदीवर खोटे सबूत बनवतो. कायद्याच्या देवीच्या डोळ्यांवर पट्टी यासाठी बांधली आहे की ती जाती, धर्म, अमिरी, गरिबी नाही बघत. जर आज शंकरला फाशी झाली तर ही शंकरची हार नाही, तर या देशाची, संविधानाची आणि कायद्याची हार होईल. संविधानाची हार होईल. काही न्याय मागत आहे मी, दया नाही. त्यांच्या आवाजात जो दुःख होतं, सच्चाई होती. त्यांनी एकदम दगडासारख्या हृदयाला सुद्धा पगळून दिलं. जे वकील त्याचे कालपर्यंत मजाक उडत होते ते सुद्धा शांतपणे ऐकत होते. ॲडव्होकेट त्रिवेदी सुद्धा चुपचाप डोक्याला हात लावून बसलेले होते, कारण त्याच्याकडे सुद्धा बाबासाहेबांच्या तर्कांवर काही उत्तर नव्हते. जज साहेबने आपला निकाल सुनावलं. तमाम सबूत आणि गवाह मध्यनजर ठेवून हे कोर्ट
या विचारांवर पोचत आहे की विशेष रूप से डॉक्टर आंबेडकरांच्या दिलेल्या प्रमाणाच्या आधारावर हे कोर्ट या निष्कर्षापर्यंत पोचते आहे की शंकर निर्दोष आहे। जमीनदार रघुपतीराव पर झुटा केस केल्यामुळे आणि शंकरला छेडछाड करण्याच्या कारणाने रघुपतीरावला गिरफ्तार करण्याचा आदेश देण्यात येत आहे। तसंच जजने हातोडा ठोकला। कोर्टाच्या बाहेर उभी राहिलेल्या गर्दीमध्ये एकदम खुशी पसरली। बाबासाहेब आंबेडकर की जय असे नारे बोलत होते। शंकर कटकरेने उभा राहून रडत होता। बाहेर येऊन शंकर आणि त्याचा परिवार बाबासाहेबांच्या पाया पडायला लागले। ते बाबासाहेबांच्या चपलांची धूळ आपल्या कपाळाला लावायला लागले, परंतु बाबासाहेबांनी त्यांना थांबवलं। त्याने शंकरला आपल्या हाताने उठवलं आणि मिठी मारली आणि सांगितलं, शंकर, कोणाच्या पायामध्ये लोळू नको। मी तुला यासाठी वाचवलं, तू माझा नौकर बन। तर मी यासाठी वाचवलं की तू आता तुझं सर ऊंचा करके जीव। आपल्या गुलामाची साखळी आता तू तोडून टाक आणि मन मोकळं आपलं जीवन जग। तू शाळा शिक आणि आपलं भविष्य जग। आपल्या मुलांना शिकव। तू जर शिकला नाहीस तर कुणीही असंही तुम्हाला कायमचं दाबून टाकतील आणि शिक्षण हेच एक वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तोच पळेल। बाबासाहेब एक प्रेरणेचे मशाल होते। त्या दिवशी हायकोर्टाच्या बाहेर जे झाले तो आज इतिहास बनून गेला। मोठ्या वकिलांचा घमंड तुटून गेला। त्यांनी मानून घेतले की डॉक्टर आंबेडकर सर्वात मोठे तत्वज्ञानी आहेत। फक्त दलितांचे नेते नाही तर ते कायद्याचे असे विद्वान आहेत की त्यांचा सामना करणं कोणाच्याही डोक्याच्या बाहेर आहे। आणि ह्या विजयाने हजारो लोकांच्या दबलेल्या भावनांना एक नवीन उमेद जागवली, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि लोकांना विश्वास झाला की जर आपल्याकडे शिक्षण आहे आणि बाबासाहेबांचा आपल्याला आधार आहे तर आपण कोणतीही लढाई लढू शकतो, कोणत्याही लढाईला हरवू शकतो। आणि त्या रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरीमध्ये लिहिलं की आज मी एक केस जिंकलं आणि लढाई अजून तर बाकी आहे। आणि जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या सन्मानात जीवन जगणं शिकत नाही तोपर्यंत माझा संघर्ष कायम राहील। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी जिंकलेली ही केस हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। जय भीम, जय बाबासाहेब।